Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. अलीकडेच सर्वोच्च न्यायालयामध्ये शिवसेना नाव आणि पक्षचिन्हासंदर्भातल्या अंतिम सुनावणीला सुरुवात झालेली आहे आणि या सुनावणीमध्ये वारंवार 2023 मध्ये जो महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल लागलेला होता त्याचे दाखले दिले जात आहेत. म्हणजे कधी कपिल सिब्बल जे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील आहेत त्यांच्याकडनं युक्तिवादामध्ये त्या निकालाच्या मधल्या काही टिप्पण्यांचा किंवा निकालामध्ये जे म्हणण्यात आलेला आहे त्याचा दाखला दिला जातोय. तर कधी कधी न्यायमूर्ती सुद्धा त्याचा आपल्या ओरल रिमार्क्समध्ये उल्लेख करतात. तर 2023च्या त्या जजमेंटमध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं होतं, खास करून राजकीय पक्षासंदर्भात, म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यामध्ये नेमकं कुणाचं वर्चस्व, दुसरा मुद्दा इलेक्शन कमिशन संदर्भातला आणि तिसरा मुद्दा विधानसभेच्या अध्यक्षांसंदर्भातला, असे ते कुठले 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या निकालानुसार आत्ताच्या या सुनावणीमध्ये सुद्धा वापरले जात आहेत, ते आजच्या व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत. आता त्यातला सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे की आपण राजकीय पक्षाच्या दृष्टीने बघायचा झाला तर, कारण की आत्ताच्या सुनावणीमध्ये सुद्धा न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी म्हटलेलं आहे त्याच्यानुसार लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे विधिमंडळ पक्षाने जरी एखादा निर्णय घेतला, अर्थात त्यांना डिसेंटचा अधिकार असतो, म्हणजे त्यांना एखादी गोष्ट पटली नाही तर ते त्याबद्दल बोलू शकतात, ते बहुमताने एखादा निर्णय सुद्धा घेऊ शकतात, पण राजकीय पक्षाचा निर्णय जो असतो तो सरतेशेवटी सर्वश्रेष्ठ ठरत असतो, असं हे ओरल रिमार्क्समध्ये त्यांनी म्हटलेलं आहे. आणि इथे सुद्धा हे जे 2023चा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दिलेला होता त्याच्यामध्ये सुद्धा असाच उल्लेख आहे. खास करून व्हिप संदर्भात बोलायचं झालं तर, द पॉलिटिकल पार्टी अँड नॉट द लेजिस्लेचर पार्टी अपॉइंट्स द व्हिप अँड द लीडर ऑफ द पार्टी इन द हाऊस. सो हा प्रमुख उल्लेख आहे की विधिमंडळ पक्षामधनं जे खरं तर 2022च्या दरम्यान ज्यावेळेला एकनाथ शिंदे हे सुरत आणि गुवाहाटीला गेलेले होते त्यावेळेला त्यांनी विधिमंडळ गटनेतेपदी तर त्यांची निवड केलेली होती, जी खरं तर उद्धव ठाकरेंनी त्यांना हटवलेलं होतं आणि अजय चौधरींना गटनेता केलेलं होतं. पण ते एकनाथ शिंदेनी त्यांच्या आमदारांसकटच एक त्यांची मीटिंग बोलवली आणि त्यांनी त्यांना त्याच्यावरनं काढलं आणि स्वतःलाच परत एकदा लेजिस्लेटिव्ह पार्टीचा लीडर केलं. त्याच पद्धतीने सुनील प्रभू हे शिवसेना पक्षाचे प्रतोद होते त्यावेळेला, मुख्य प्रतोद, पण तेही इकडे एकनाथ शिंदेनी त्यांना हटवलेलं होतं आणि त्यांनी भरत गोगावले यांना मुख्य प्रतोद म्हणून केलेलं होतं. पण हे सगळे निर्णय जे आमदारांनी परस्पर घेतले त्याच्याबद्दल बोलताना इथे या घटनापीठाच्या निकालामध्ये याचा स्पष्ट उल्लेख आहे की राजकीय पक्षच निर्णय घेत असतो की लेजिस्लेटिव्ह पार्टीचा लीडर नेमका कोण असणार आणि मुख्य प्रतोद सुद्धा कोण असणार. हा विधिमंडळ पक्ष हा निर्णय घेत नसतो, याचा स्पष्ट उल्लेख या निकालामध्ये या निकालपत्रामध्ये करण्यात आलेला आहे. आणि ह्यातनंच कपिल सिब्बल हे वारंवार आपल्या युक्तिवादांमध्ये दाखला देत होते की बघा, कोर्टानेच म्हटलेलं आहे की आमदार खासदार हे परस्पर एखादा निर्णय घेऊ शकत नाहीत, तर मूळ राजकीय पक्ष जो आहे त्यांच्याकडेच हे सगळे अधिकार असतात आणि तेच ठरवू शकतात की कोणी नेमका व्हिप व्हावं किंवा कोणी नेमकं पक्षनेते व्हावं. तर हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा फार महत्त्वाचा येतो तो म्हणजे की डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन संदर्भातला, कारण की कपिल सिब्बल यांनी यावेळेला युक्तिवादामध्ये जो मुद्दा उल्लेख केलेला आहे की का डिस्क्वालिफिकेशनच्या पिटिशन्स बद्दल सुद्धा कोर्टाने निकाल लावावा, तर त्याचं उत्तर इथे सुद्धा दडलेलं आहे. बेसिकली याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलेलं होतं, दिस कोर्ट कॅन नॉट ऑर्डिनरीली ॲब्ज्युडिकेट पिटिशन्स फॉर डिस्क्वालिफिकेशन अंडर द 10th शेड्यूल इन द फर्स्ट इन्स्टन्स. There are no extraordinary circumstances in the instant case that warrant the exercise of jurisdiction by this court to adjudicate disqualification petitions. The speaker must decide disqualification petitions within a reasonable period. याचा अर्थ बेसिकली असा आहे की 2022 मध्ये जी सगळी परिस्थिती उद्भवलेली होती, शिवसेनेमधले जे बंड झालेलं होतं आणि त्याचे परिणाम हे सरकारवर सुद्धा अर्थात झालेले होते, तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर. तर इथे कोर्टाने मात्र असं म्हटलेलं आहे की याही परिस्थितीमध्ये आम्हाला अशी कुठली एक्स्ट्रा ऑर्डिनरी परिस्थिती दिसत नाहीये, काहीतरी अभूतपूर्व इथे परिस्थिती उद्भवलेली आहे किंवा नेहमीपेक्षा काही वेगळी परिस्थिती अशी काहीतरी वेगळीच आहे असंही आम्हाला इथे पाहायला मिळत नाहीये. या परिस्थितीमध्ये सुद्धा कोर्टाचं असंच मत आहे की आमदार अपात्र व्हावेत की नाही याचे पहिले अधिकार, हे ठरवण्याचा पहिला अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांकडेच आहे आणि पहिले ते त्यांच्या अधिकार क्षेत्रात येतं. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की कोर्ट याच्यामध्ये अशी कुठलीही एक्स्ट्राऑर्डिनरी परिस्थिती आम्हाला दिसत नसल्यामुळे कोर्ट याच्यामध्ये परस्पर डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय घेऊ शकत नाही. हा अधिकार पहिले अध्यक्षांचाच आहे आणि अध्यक्षच पहिले या संदर्भातला निर्णय घेतील. पण कोर्टाने इथे उल्लेख करताना रिझनेबल पिरियड म्हटलं. आता कपिल सिब्बल यांचा इथे मुद्दा येतो, कारण त्यांनी हा उल्लेख इथे न्यायमूर्तींनी सुद्धा केलेला आहे आणि सिब्बल यांनी सुद्धा आत्ताच्या सुनावण्यांमध्ये केलेला आहे. आणि तो अशा धर्तीवर कपिल सिब्बल यांचं हे म्हणणं आहे की जर तुम्ही त्याच वेळेला विधानसभा अध्यक्षांना एक ठराविक पिरियड नेमून दिला असता
की या वेळेमध्ये तुम्हाला डिस्क्वालिफिकेशनच्या ज्या पिटिशन्स आहेत त्या निकाली काढायच्या आहेत, हे जर तुम्ही ठरवून दिलं असतं तर कदाचित ते आमदार अपात्र ठरले असते आणि मग ज्या आमदारांच्या बहुमताच्या जोरावर इलेक्शन कमिशनने पक्ष हा शिंदेचा आहे हे सांगितलं ते त्यांना करता आलं नसतं. सो इथे काही गृहीतक आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं एक गृहीतक अशा धर्तीवर मांडलं जातं की हे आमदार तर अपात्र झालेच असते कारण त्यांनी पक्षविरोधी कृती केलेल्या आहेत. आता त्या खरोखर पक्षविरोधी आहेत नाहीयेत हे परत एकदा कोर्टामध्ये त्याचा वेगळा खल हा होऊ शकतो. विधानसभा अध्यक्षांसमोर काय झालं हे सगळं आपण पाहिलेलं आहे. पण त्यांचं हेच म्हणणं आहे की पक्षविरोधी कृती केलेली असल्यामुळे जे आमदार ज्यांनी बंड केलं ते अपात्र ठरले असते आणि मग एकनाथ शिंदेकडे आपल्याकडे जास्त आमदार आहेत हे सांगायला स्कोपच राहिला नसता कारण ते स्वतः आणि इतर आमदार सुद्धा त्यांच्यासोबत गेलेले हे अपात्र ठरले असते. परिणामी इलेक्शन कमिशनला जास्त आमदारांच्या जोरावर हा पक्ष आम्ही एकनाथ शिंदेकडे देत आहोत हे सुद्धा सांगता येऊ शकलं नसतं असा कपिल सिब्बल यांचा त्यातला युक्तिवाद आहे. सो त्यांचं असं म्हणणं होतं की कोर्टाने इथे जशी दखल घ्यायला हवी होती किंवा ज्या पद्धतीने त्यावेळेला त्याच्यामध्ये कालमर्यादा घालून द्यायला हवी होती ती घालून दिली नाही आणि म्हणून इलेक्शन कमिशनला पुढे जाऊन हा सगळा निर्णय घेता आला असं सुद्धा त्यातलं एक आर्ग्युमेंट होतं. सो हा त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो घटनापीठाच्या या निकालामध्ये म्हणण्यात आलेला आहे की त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे या सगळ्या गोष्टी सोपवल्या आणि त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनने जो निर्णय दिला तो उद्धव ठाकरे यांच्या एक प्रकारे विरोधात गेला कारण की विधानसभा अध्यक्षांना कुठलीही लिमिटच घालून देण्यात आली नाही आणि त्याच्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी 2022ला त्यांच्याकडे याचिका येऊन सुद्धा 2024 पर्यंत कोर्टाने डेडलाईन देईपर्यंत कुठलीही कृती केली नाही. परिणामी ते सगळे आमदार कायम राहिले, ते अपात्र ठरले नाहीत आणि म्हणून मधल्या काळामध्ये जो इलेक्शन कमिशनने सगळा उहापोह केला त्याच्यामध्ये आमदार समोर दिसल्यामुळे आमदारांचं बहुमत समोर दिसल्यामुळे ती बहुमताच्या जोरावर इलेक्शन कमिशनने पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदेना देऊन टाकला. हा त्यांचा दुसरा आक्षेप. आता याच निकालामध्ये पुढे असं सुद्धा म्हणण्यात आलेलं आहे The Speaker and the Election Commission of India are empowered to concurrently adjudicate on the petitions before them under the 10th schedule and under paragraph 15 of the Symbols Order respectively. So इथे ते सांगतायत की असंही नाही होऊ शकत की आधी स्पीकर नंतर इलेक्शन कमिशन किंवा आधी निवडणूक आयोग मग विधानसभा अध्यक्ष असं आधी पुढे मागे वगैरे करायची गरज नाहीये. एकाच वेळेला निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष हे त्यांच्या पद्धतीने एकाच वेळेला सुनावणी घेऊ शकतात, त्यांच्या पद्धतीने एकाच वेळेला या सगळ्या संदर्भातला निकाल जो आहे तोही लावू शकतात. त्याच्यामध्ये अपेक्षित काय आहे तर विधानसभा अध्यक्षांनी 10वं शेड्यूल जे आहे म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ पक्षांतरबंदी कायदा त्याच्यानुसार निकाल लावावा आणि इलेक्शन कमिशनने जो सिम्बॉल ऍक्ट आहे त्याच्यामधल्या पॅरेग्राफ 15 नुसार लावावा. पॅरेग्राफ 15 बेसिकली कुठल्याही पक्षामध्ये फूट पडल्यानंतर तो पक्ष नेमका कुणाचा आहे म्हणजे त्या कुठल्या गटाकडे नेमका तो पक्ष जाऊ शकतो या सगळ्याबद्दल इलेक्शन कमिशन निर्णय घेऊ शकतं आणि इलेक्शन कमिशनचा निर्णय हा फायनल निर्णय असेल जो त्या पक्षांना लागू असेल असं पॅरेग्राफ 15 मध्ये म्हणण्यात आलेलं आहे जे मी तुम्हाला ढोबळ मनानं सांगते पण हा त्यातला मतितार्थ आहे. आता हाच मुद्दा आहे की कपिल सिब्बल एक्झॅक्टली यांचं तेच म्हणणं आहे की तुम्ही आधी इलेक्शन कमिशनला निर्णय लावायला पहिले द्यायला नको होता. आयडियली स्पीकिंग जे कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांना पहिले तुम्ही सांगायला हवं होतं की तुम्ही आमदार अपात्रतेचा विषय जो आहे तो मार्गी काढा. ते आमदार अपात्र ठरले असते तर इलेक्शन कमिशनला नंतर निर्णय घेताना या आमदारांच्या बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदेना पक्ष देताच आला नसता असं त्यांचं म्हणणं आहे. पुढचा मुद्दा पण तेवढाच क्रुशियल ठरतो कारण पुढे असं म्हणण्यात आलेलं आहे निकालामध्ये while adjudicating petitions under paragraph 15 of the Symbols Order, the Election Commission of India may apply a test that is best suited to the facts and circumstances of the case before it. So basically इथे सांगण्यात आलेलं आहे की ज्या वेळेला मी मगाशी एक सांगितलं विधानसभा अध्यक्ष कुठल्या धर्तीवर निर्णय लावणार तर 10व्या परिशिष्टानुसार म्हणजे पक्षांतरबंदी कायद्यानुसार आणि इलेक्शन कमिशन कुठल्या धर्तीवर निर्णय लावणार तर पॅरेग्राफ 15 जो आहे सिम्बल ऍक्ट मधला त्याच्यानुसार. आता इथे पुढे कोर्टाने म्हटलेलं आहे की इलेक्शन कमिशन ज्या वेळेला या पॅरेग्राफ 15 नुसार हे प्रकरण सुनावणीसाठी घेईल त्यावेळेला त्यांच्या समोर असलेल्या सगळ्या फॅक्ट्स आणि सर्कमस्टन्सेस म्हणजे त्यांच्या समोर असलेले जे काही तथ्य त्यांच्या समोर येतील आणि जी परिस्थिती आहे त्याच्यानुसार जी टेस्ट त्यांना सुटेबल वाटेल त्या टेस्टनुसार ते शिवसेना पक्ष हा कुणाचा हे ठरवू शकतात. ही एक मोकळीक जी आहे ही म्हणजे जे घटनापीठ आहे सर्वोच्च न्यायालयाचं त्यांच्याकडनं केंद्रीय निवडणूक आयोगाला मिळालेली होती. त्यामुळे एक प्रकारे इथे जर मानलं तर केंद्रीय निवडणूक आयोगाला ही मोकळीक होती की त्यांच्या समोर ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या धर्तीवर त्यांना जी बेस्ट टेस्ट वाटेल त्यांना जी बेस्ट निकष वाटेल त्याच्यानुसार ते शिवसेना पक्ष हा कोणाचा हे ठरवू शकतात. आता याच्यामध्ये मूळ मुद्दा येतो तो म्हणजे की हे जर पाहायला गेलं हे ट्विस्ट करायचं झालं तर कोणीही आपापल्या पद्धतीने करू शकतं. इथे काय सांगण्यात आलेलं आहे बेस्ट सुटेबल टेस्ट. इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे
की ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ म्हणजे शिवसेना पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर कोणाकडे किती बहुमत आहे हे आम्ही त्याची शहानिशा करू शकत नाही, कारण दोन्ही बाजूनी प्रतिज्ञापत्र आलेली आहेत आणि दोन्ही बाजूच्या प्रतिज्ञापत्रांवर आक्षेप होते. कारण काहींचं म्हणणं होतं की त्याच्यामध्ये मृत पावलेल्या शिवसैनिकांचं सुद्धा प्रतिज्ञापत्र आहे, त्याच्यामध्ये बोगस प्रतिज्ञापत्र आहेत, सगळे आक्षेप होते. काहींचं म्हणणं आहे की एकाने दोन्ही बाजूनी प्रतिज्ञापत्र देऊन टाकलेली आहेत. हे सगळे आक्षेप आहेत आणि एवढी सगळी लाखोंनी आलेली ती प्रतिज्ञापत्र तपासण्याची स्ट्रेंथ इलेक्शन कमिशनकडे नाही, त्यामुळे त्यांनी ते रद्दबातल ठरवलं. त्यांनी ऑर्गनायझेशनल स्ट्रेंथ पाहिली नाही. दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे पक्षाची घटना. पक्षाच्या घटनेबद्दल बोलायचं झालं किंवा पक्षाच्या घटनेनुसार जी हेतू आणि उद्दिष्ट आहेत ते कोण फॉलो करते हे बघायचं झालं तर पक्षाच्या घटनेवर सुद्धा आक्षेप होते. कारण की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं सांगण्यात येत होतं की 2013 आणि 2018 मध्ये ज्या पक्षाची कार्यकारिणी झाली असेल किंवा जे काही इलेक्शन झाले असतील ते झालेले नाही आहेत किंवा त्याच्यामध्ये एकाधिकारशाहीपणाने निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्याबद्दल इलेक्शन कमिशनचं म्हणणं होतं की घटना वादात आहे. आमच्याकडे 2013 आणि 18 मध्ये झालेल्या शिवसेना पक्षाच्या घटनेतल्या दुरुस्त्या ह्या आमच्याकडे आलेल्या नाहीत, आमच्याकडे 99ची घटना आहे असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे घटना हा विषय सुद्धा तसा बाजूला पडला आणि मग उरलं ते म्हणजे आमदार आणि खासदारांचं बहुमत. आणि ते आमदार खासदारांचं बहुमत एकनाथ शिंदेकडे होतं म्हणून इलेक्शन कमिशनला त्यावेळेला वाटलं की ही बेस्ट टेस्ट आहे आणि त्यानुसार त्यांनी जो पक्ष आहे तो एकनाथ शिंदेंना दिला. आता दुसरा मुद्दा येतो तो ह्याच्यातला तो म्हणजे की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मात्र ह्याच्यामधलं म्हणणं आहे की आम्ही तर 2013ला आणि 18ला झालेले सगळे बदल, पक्षाच्या घटनेतले बदल किंवा त्यांनी जी नवीन कार्यकारिणी तयार केलेली आहे हे सगळे बदल इलेक्शन कमिशनला सुपूर्द केलेले आहेत. त्या निवडणुका आमच्याकडे झाल्या त्यावेळेला तिकडे निवडणूक अधिकारी होते, त्याबद्दलचा पत्र व्यवहार सुद्धा आम्ही इलेक्शन कमिशनला केलेला आहे आणि इलेक्शन कमिशनने सुद्धा त्यांना ते मिळालेला आहे. याचा शिक्का आमच्याकडे आहे त्या पेपरवर मारलेला आणि तो शिक्का मारलेला तो पेपर सुद्धा, तो स्टॅम्प असलेला पेपर सुद्धा ज्याच्यावर केंद्रीय निवडणूक आयोग असं लिहिण्यात आलेला आहे तो पेपर सुद्धा त्यावेळेला झालेल्या सगळ्या सुनावण्यांच्या दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं देण्यात आलेला आहे. तो पेपर तुम्हाला स्क्रीनवर सुद्धा दाखवलेला आहे मी. तर अशा पद्धतीने हे सगळे आत्ताच्या घडीला वाद आहेत आणि हे आत्ता जेवढं बोलू त्याच्यामध्ये तेवढे उपप्रश्न किंवा तेवढे उपमुद्दे जे आहेत हे पडत जातील. त्यामुळे हा खूप मोठा पसारा आता झालेला आहे शिवसेनेच्या नाव पक्ष चिन्ह प्रकरणातला आणि म्हणूनच कदाचित सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा ह्याचा जेवढा कीस पडतोय तो आणखीनच वाढत चाललेला आहे. पण वारंवार ज्यावेळेला या निकालाचा उल्लेख 2023 मध्ये महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा जो निकाल लावण्यात आला त्याचा उल्लेख हा आत्ताच्या सुनावण्यांमध्ये सुद्धा केला जात आहे आणि त्यातनं कदाचित यातली गुंतागुंत ही अनेकांची वाढू सुद्धा शकते, प्रचंड संभ्रमावस्था होऊ शकते. त्यामुळे या निकालामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलेलं होतं आणि ते का आत्ता कशा पद्धतीने युक्तिवादांमध्ये वापरलं जात आहे हे थोडक्यात सोप्या भाषेत तुमच्यासमोर ठेवण्याचा, समजावून सांगण्याचा आमचा हा प्रयत्न होता. तरी सुद्धा याच्यातले असे अनेक मुद्दे आहेत ते सांगायला गेलं तर अख्खा दिवस कमी पडेल, कारण की हा खूप मोठं ते निकालपत्र सुद्धा आहे आणि त्यात अनेक असे बारीक बारीक मुद्दे आहेत. पण ज्याचा उल्लेख प्रामुख्याने आत्ताच्या सुनावण्यांमध्ये युक्तिवादांमध्ये केला जात आहे ते ठराविक मुद्दे आता मी तुमच्यासमोर सोप्या भाषेत मांडण्याचा हा प्रयत्न केला. तरी सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा, जमलं तर मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि शिवसेनेच्या या सुनावणी संदर्भातले प्रत्येक अपडेट हे मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता. आत्ताशी हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे झालेले अंतिम सुनावणीतले युक्तिवाद आहेत. अजून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं सुद्धा बाजू मांडली जाईल, त्याही वेळेला या सगळ्या गोष्टींचा खल केला जाईल. तर तीही बाजू ज्यावेळेला मांडली जाईल त्यावेळेला सुद्धा आपण त्यातले हे कायदेशीर मुद्दे जे आहेत ते तुमच्यासमोर सोप्या भाषेत ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भातले अपडेट्स पाहण्यासाठी मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद.